बॉयफ्रेंडला भेटायला गेली. बॉयफ्रेंड तिथे नव्हता, तर बॉयफ्रेंडच्या मित्रानेच तिच्यासोबत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रानेच मित्रासोबत घात केला होता, कारण त्याने खोटं सांगून मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत असं काही. ती जेव्हा भेटायला आली होती आणि तिचा बॉयफ्रेंड कुठेही दिसेना, नंतर तिने दोन मित्र निखिल आणि निलेश हे दोघे एक चांगली नोकरी करत होते. निखिल दिसायला चांगला होता आणि निलेश थोडा सावळा दिसायचा. निखिलला एका मुलीवर प्रेम झाले होते. तिचे नाव नेहा. जेव्हापासून निखिल आणि नेहा दोघे एकमेकांच्या प्रेमात होते, तेव्हापासून निखिल निलेश सोबत जास्त राहत नव्हता. निलेशला पण नेहा आवडायची, पण ती तर निलेश सोबत बोलत पण नव्हती. निलेशचं मन साफ नव्हतं. तो आतमधून खूप जळत होता निखिलवर, कारण त्याला एक चांगली गर्लफ्रेंड होती आणि निलेश सोबत तर कोणीही मुलगी बोलायची नाही. यामुळे तो निखिलवर खूप जळत होता. निखिल आणि नेहा हे दोघे आता भेटायचे. नेहा बिंदासपणे निखिलच्या रूमवर त्याला भेटायला यायची. जेव्हा नेहा तेथे येत होती, निलेशला बाहेर जावं लागायचं आणि हीच गोष्ट त्याला पटत नव्हती. नेहा एकदा फोन न लावता निखिलला भेटायला आली. ती रूमवर आली तेव्हा निलेशने दरवाजा उघडला. तिने विचारले की निखिल कुठे आहे, तर निलेशने सांगितले बाहेर गेला आहे, येईल तो थोड्या वेळाने. थोडा वेळ नेहा तिथे बसली होती निखिलची वाट बघत, पण खूप वेळ झाला तरी निखिल आला नाही. संध्याकाळ होत आली होती. नेहाला बसता बसता थोडी झोप लागली आणि निलेश तिच्या जवळ गेला. निलेशने नेहासोबत नको ते करायचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात तिला जाग आली. ती बघते तर निलेश तिच्यासोबत. तिने निलेशला जोराने धक्का दिला आणि बाजूला झाली. निलेशचं असं वागणं तिला मुळीच पटलं नव्हतं. ती तिथून निघून जाणार तोच निलेशने तिचा हात धरला आणि परत तो तिला. बाहेरून दरवाजा वाजत होता, तरीही निलेशने नेहाला सोडले नाही. नेहा कशी तरी निलेशच्या हातातून निसटली. नेहाने दरवाजा उघडला. बाहेर निखिल होता. त्याला सर्व माहिती झालं आणि मित्राने असं करावं हे त्याला अपेक्षित नव्हतं. त्यानंतर निखिलने निलेश सोबत सर्व नातं तोडलं आणि आता तो एकटा राहू लागला. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.